तेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत हम्म, त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे. हम्म. हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य आहे. होय. कारण स्वतः पोकळ आहेत, काहीच नाही त्यांच्याकडे, काही निर्माण कधीच केलेलं नाही. त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही. भले 100 वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील, पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय, समाजाला दिलं काय, तर काहीच नाही. मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण लोक त्याला आता भुलणार नाहीत. ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच. मी ब्रँड या शब्दापेक्षा म्हणजे ठाकरेंचे भक्त आहेतच. हा, पण ते ठाकरे म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे. उद्धव ठाकरे याला अर्थ नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे. म्हणून तर लोक ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद, त्यांची पुण्य आहे, त्याला कधी विसरू नकोस. आम्ही आहोत ते त्यांच्या पुण्यामुळे आहोत, आम्ही शून्य आहोत. गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो, जसं मगाशी म्हटलं की पक्ष नाही, चिन्ह नाही, तरी फक्त या ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे. ठाकरे ह्या नावावरती नाही, म्हणजे ठाकरे संघर्ष करतायत. ठाकरे संघर्ष करतायत. त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही. पण तो तेही चोरण्याचा प्रयत्न होईल. आणि समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील, लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? तो खोक्यातनं नाही ना विकला जात. पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातोश्रीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. आता आम्हाला मातोश्री द्या, ठीक आहे, आता आम्हाला ठाकरे नावही द्या. तो त्यांच्या मातोश्रीचा अपमान आहे. होय, जे स्वतःच्या मातोश्रीला मानत नाही. हो. ज्यांनी या ठाकरे ब्रँडवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आणि ज्यांनी माझी शिवसेना खरी आणि माझं चिन्ह खरं असा भ्रम निर्माण केला निवडणूक आयोगाच्या माध्यमातून किंवा त्यांच्या दिल्लीतल्या मालकांच्या माध्यमातून, ते स्वतःची डुप्लिकेट शिवसेना भाजपात विलीन करायला निघालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय? कारण त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण वर्णन आपण केलं. हो. आणि ते आपण केलेल्या वर्णनात ते सगळे चित्रच आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की काय काय तिकडे झालं. तर असे जे असतात त्यांना माहिती आहे परावलंबीच असतात. पण ही जी शिवसेना आहे उद्धव साहेब, कुठली जी आमची आपली तीच शिवसेना, दुसरी आहे, शिवसेना नाहीच. पण अमित शहा, निवडणूक आयोग याने अधिकृतपणे जी शिवसेना दुसऱ्यांच्या हातात दिली आहे